स्टुडंट, मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमधील ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टरमधील इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जो लास्ट पॉईंट आपला शिकवायचा राहून गेलेला आहे तो आपण घेणार आहोत. या ठिकाणी डेफिनेशन स्टेट्स दॅट इफ अ फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी इज 1 1 and on to, then its inverse function is denoted by f inverse from b to a exist for x belongs to a and y belongs to b if x belongs to a. या ठिकाणी फंक्शन जे आहे f फ्रॉम a to b यामधील x belongs to a मधील x असणार आहे आणि b मधील y असणार आहे. इफ y इज इक्वल टू f ऑफ x and x is equal to f inverse of y. ओके, जर y is equal to f of x असेल then x is equal to f inverse of y. Clearly the domain of f inverse is equal to the range of f and the range of f inverse is equal to the domain of f. आता या ठिकाणी हे रीड केल्यानंतर तुम्हाला फंक्शन ऑन टू 1 1 डोमेन रेंज कोडोमेन ह्या टर्म्स जर माहिती नसतील तरी डेफिनेशन समजणारच नाही. टू अंडरस्टँड धिस डेफिनेशन वी हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड दी टर्म फंक्शन टाईप्स ऑफ फंक्शन्स. ओके, आणि जर फंक्शन कळायला पाहिजे असेल तर आपल्याला रिलेशन्स कळायला पाहिजे आणि रिलेशन्स कळायला पाहिजे असेल तर सेट कळायला पाहिजे. तर 11thमध्ये सेट रिलेशन अँड फंक्शन हा चॅप्टर होता पण तो आपल्याला झालेला नाही, त्यामुळे आधी आपण ते रिवाईज करणार आहोत. तर तुम्हाला हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कळणार आहे. सेट तुम्हाला झालेला आहे 10thमध्ये. सो सेटची डेफिनेशन मी डिफाईन करते, या ठिकाणी लक्ष द्या. सेट इज वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. फॉर एक्झाम्पल, रिव्हर्स ऑफ इंडिया, मेंबर्स ऑफ माय फॅमिली. Set is represented by capital letters alphabet A, B, C, X, Y, Z, etc. Okay. For example, let us suppose we have set B, which is a set of bottles where we have 2 elements. जर सेट ऑफ बॉटल्सचा आपण एक सेट घेतला ज्याला नाव दिलेलं आहे सेट बी, तर त्यामधले एलिमेंट्स असे येतील. जर आपण 2 बॉटल्स घेतलेले आहे, एक रेड कलरची एक पर्पल कलरची. ओके, आणि त्यामुळं रेड बॉटल आर बी, पर्पल बॉटल पी बी. सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एलिमेंट्स आर डिनोटेड बाय ए कॉमाज आर बी कॉमा पी बी. ओके, and we have another set C, which is a set of caps of bottles where we have 3 elements. मग या ठिकाणी सेट C डिफाईन केलेला आहे कॅप्स ऑफ बॉटल्स आणि दॅट हॅव 3 एलिमेंट्स. सेट C इज इक्वल टू आर सी म्हणजे रेड बॉटलचं कॅप, पी सी पर्पल बॉटलचं कॅप अँड वाय सी येलो बॉटलचं कॅप. ओके, तुम्हाला सांगितलेलं आहे कॉम्बिनेशन्स, पॉसिबल कॉम्बिनेशन्स बनवा. त्यावेळेला तुम्ही कसं बनवाल, तर यामधील एक एलिमेंट आणि यामधील एक एलिमेंट याचा एक सेट, ह्याची एक ऑर्डर्ड पेअर आर बी आर सी, आर बी आर सी, पी बी आर सी. ओके, आर बी आर सी, आर बी पी सी, आर बी वाय सी. हे बघा, आर बी आर सी, आर बी पी सी, आर बी वाय सी. ओके, या ठिकाणी पी बी आर सी, पी बी पी सी, पी बी वाय सी. These 6 combinations are made by these 2 groups. Okay, these 6 combinations are nothing but the Cartesian product of set B and set C and which is denoted by B cross C. आता कार्टेशियन प्रोडक्ट ही टर्म काय आहे, जर कार्टेशियन प्रोडक्ट ही टर्म जर तुमच्या लक्षात आली तर आणि तरच तुम्ही रिलेशन डिफाईन करू शकता. कार्टेशियन प्रोडक्ट ह्या एक्झाम्पलवरून मी डिफाईन करणार आहे, लक्ष द्या. गिवन 2 नॉन एम्प्टी सेट्स P and Q, the Cartesian product P cross Q is a set of all ordered pairs. म्हणजे ह्या ऑर्डर्ड पेअर्स कशा फॉर्म झाल्या,
whose first component, this first component is member of P, this first component is member of B and second component is member of C. ओके, त्याच प्रकारे ह्या ऑर्डर पेयर्स तयार केल्या आणि त्या ऑर्डर पेयर्स कॉमाच्या साह्याने लिहून तो सेट फॉर्म केला विच इज नथिंग बट कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ बी अँड सी. सो बी क्रॉस सी. या ठिकाणी म्हणून डेफिनेशन अशी सांगितलेली आहे की गिवन टू नॉन एम्प्टी सेट्स पी अँड क्यू, द कार्टेशियन प्रोडक्ट पी क्रॉस क्यू is the set of all ordered pairs whose first component is member of P and second component is member of Q. ओके, त्यानंतर कार्टेशियन प्रोडक्टवरून आपण रिलेशन ही टर्म डिफाईन करणार आहोत. रिलेशन, a subset of Cartesian product is nothing but a relation. A relation R, relation हे कॅपिटल R ने डिनोट करतात. रिलेशन R from set A to set B is a subset of the Cartesian product A cross B. जर तुम्हाला सेट A दिलेला असेल, सेट B दिलेला असेल आणि त्याचा जर कार्टेशियन प्रोडक्ट तुम्ही A क्रॉस B फाइंड आउट केला तर रिलेशन म्हणजेच त्याचा सबसेट असतो. ओके, the subset is derived by describing a relationship between elements of A and B. या ठिकाणी टू सेट्स आपण वेन डायग्रामच्या साहाय्याने जर एखादं एक्झाम्पल समजवून घेतलं तर ते परफेक्ट लक्षात राहतं. सो या ठिकाणी वेन डायग्राम बघा. ए हा सेट घेतलेला आहे, बी हा सेट घेतलेला आहे. एमधले एलिमेंट्स आहेत स्मॉल ए बी सी, बीमधले आहेत अमित, बिट्टू, भोली आणि डॉन. तर एपासून स्टार्ट होणारा आहे अमित, बीपासून स्टार्ट होणारा आहे बिट्टू आणि भोली, पण सीपासून काहीच नाही आहे इथे. मग या ठिकाणी ए क्रॉस बी जो आपण तयार करतो, कार्टेशियन प्रोडक्ट जो तयार करतो, तर कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय असतं, अशी ऑर्डर पेअर्सचा सेट की ज्या ऑर्डर पेअरमधला पहिला एलिमेंट हा पहिल्या सेटमधला असतो आणि कॉमा देऊन दुसरा एलिमेंट जो काय असतो तो दुसऱ्या सेटमधला असतो. तर या ठिकाणी ए कॉमा अमित, ए कॉमा बिट्टू, ए कॉमा भोली, ए कॉमा डॉन, ए कॉमा अमित, ए कॉमा बिट्टू, ए कॉमा भोली, ए कॉमा डॉन, अशा प्रकारचे ऑर्डर्ड पेयर्स बी कॉमा अमित, बी कॉमा बिट्टू, अशा प्रकारचे सगळे ऑर्डर्ड पेयर्स फॉर्म केले विच इज नथिंग बट ए क्रॉस बी. ओके, रिलेशन्स मीन्स व्हॉट? रिलेशन्स मीन्स द सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. म्हणजेच रिलेशनचा मराठीमध्ये अर्थ काय असतो? नातं. तर काही ऑर्डर पेअर्सचा, त्याच्यामधल्या काही ऑर्डर पेअर्सचा सेट म्हणजेच रिलेशन असते. म्हणजे त्या रिलेशनवरून तो डिफाईन केलेला असतो की ए हे जर अमितशीच रिलेटेड आहे आणि बी हे जर बिट्टू आणि भोलीशीच रिलेटेड आहे, अशी जर काय कन्सेप्ट असेल तर तेवढेच त्याच्यामध्ये ऑर्डर पेअर्स येणार. पण या ठिकाणी रिलेशनमध्ये रिलेशन असं त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या दोन एलिमेंटचंच रिलेशन आहे त्या सगळ्यांशी, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी रिलेशन त्यांनी डिफाईन केलेलं आहे ए अमित, ए बिट्टू, ए भोली आणि ए डॉन, बी अमित, बी बिट्टू, बी भोली आणि बी डॉन. तर ह्या एमधल्या ह्या दोन एलिमेंट्सचंच बीमधल्या सगळ्या एलिमेंट्सशी रिलेशन आहे हे या ठिकाणी. म्हणजे आणि ह्याच्यातल्या सगळ्या एलिमेंट्स पैकी काही एलिमेंट्सचा हा सेट मिळाला म्हणजे सबसेट ऑफ ए क्रॉस पी विच इज नथिंग बट रिलेशन. ओके, आता या ठिकाणी डोमेन, रेंज अँड कोडोमेन. डोमेन, सेट ऑफ ऑल परमिसिबल इनपुट्स इज कॉल्ड एज अ डोमेन. डोमेन फर्स्ट टर्म जी आहे डोमेन, सेट ऑफ ऑल परमिसिबल इनपुट्स इज कॉल्ड एज अ डोमेन. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो काही सेट ए आहे, ओके, हा सेट ए आहे त्यामधले एलिमेंट्स म्हणजे इनपुट्स असतात आणि हा सेट बी आहे त्यामधले एलिमेंट्स म्हणजे आउटपुट्स असतात. ओके, तर या ठिकाणी सेट एमधले जे परमिसिबल म्हणजे काय, त्यांचं जे रिलेशन दाखवलेलं आहे ना, एचं अमितशी असणारे रिलेशन आणि बीचं बिट्टू आणि भोलीशी असणारे रिलेशन दाखवलेलं आहे. मग फक्त या ठिकाणी सीचं कुणाशीही दाखवलेलं नाही, म्हणून ए आणि बीचंच फक्त दाखवलेलं आहे रिलेशन. म्हणून ह्या ए आणि बीला
ह्या रिलेशनचं डोमेन म्हणतात. ओके, सेट ऑफ ऑल परमिसिबल इनपुट्स म्हणजे येणार फक्त ए आणि बी, सिन्स रिलेशन क्रायटेरिया इज स्टार्ट फ्रॉम ए अँड बी. ओके, म्हणजेच ए अमित स्टार्ट्स फ्रॉम ए आणि भोली अँड बिट्टू स्टार्ट्स फ्रॉम बी. हे रिलेशन आहे. म्हणजे रिलेशन क्रायटेरिया काय आलं, स्टार्ट्स फ्रॉम ए अँड बी. हा रिलेशन क्रायटेरिया आहे. मग अशी इथे रिलेशन क्रायटेरिया काय होता, ह्या दोन्हीचंच रिलेशन ह्या सगळ्यांशी आहे असा हा रिलेशन क्रायटेरिया होता इथे. आणि इथं काय रिलेशन क्रायटेरिया आहे की हे जे काय आउटपुट्स आहेत, आउटपुट्सचं जे फर्स्ट लेटर आहे ते हे ए आहे आणि ह्या दोन आउटपुट्सचं हे बीपासून सुरू होणारे हे दोन आउटपुट्स आहेत, हे इनपुट्स आहेत. म्हणजे ए आणि बी ह्या इनपुट्सचेच हे आउटपुट्स एवढे आहेत. म्हणजे सेट ऑफ ऑल परमिसिबल इनपुट्स इज कॉल्ड ॲज अ डोमेन. त्यानंतर रेंज, सेट ऑफ ऑल परमिसिबल आउटपुट्स. फॉर एक्झाम्पल अमित, बिट्टू, भोली. म्हणजे या ठिकाणी आउटपुट्स जे येतात त्या रिलेशन थ्रू जे आउटपुट्स येतात त्यांना म्हणतात की रेंज. कोडोमेन, सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटपुट्स. त्या बी ह्या सेटमधले सगळे आउटपुट्स त्याला म्हणतात, ह्या सगळ्या आउटपुट्सना म्हणतात कोडोमेन. याला म्हणतात ए आणि बीला डोमेन आणि ह्या आउटपुट्स ह्या सगळ्या आउटपुट्सना म्हणतात कोडोमेन. आणि परमिसिबल आउटपुट्सना म्हणतात, परमिसिबल इनपुट्सना म्हणतात डोमेन, परमिसिबल आउटपुट्सना म्हणतात रेंज आणि ऑल पॉसिबल आउटपुट्सना म्हणतात कोडोमेन. ओके, अमित, बिट्टू, भोली अँड डॉन. तर या ठिकाणी तुम्हाला रिलेशन कळालेलं आहे. जर रिलेशन कळालेलं असेल तर तुम्हाला फंक्शन कळणार. आता फंक्शन, फंक्शन इज अ सेट ऑफ ॲक्शन ऑर ॲक्टिव्हिटी. म्हणजे समजा आता तुम्हाला एक मॅजिक बॉक्स घेतलेला आहे. ओके, आणि त्या मॅजिक बॉक्सला सांगितलेलं आहे की मी तुला जे काही टर्म देणार त्याची तू किंवा जी काय वस्तू देणार त्याची तू डबल करून मला द्यायचं. असं जर मॅजिक बॉक्सला आपण ऑर्डर केली असेल तर ते मॅजिक बॉक्स ॲक्शन घेणार ना त्या पद्धतीची. ती जी काय ॲक्शन ऑर ॲक्टिव्हिटी, फंक्शन इज अ सेट ऑफ ॲक्शन ऑर ॲक्टिव्हिटी. ते फंक्शन जे आहे ते ॲक्शन घेत असते. म्हणजे त्याच्यामध्ये जी आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार ती त्याची व्हॅल्यू ॲन्सर मिळणार. या ठिकाणी फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x. म्हणजे त्या मॅजिक बॉक्सला आपण अशी ऑर्डर दिलेली आहे की जर मी त्याच्यामध्ये 1 टाकलं तर तू त्याचं डबल करून मला द्यायचं, 2 टाकलं तर त्याचं 4 होणार, 4 टाकलं तर 8 होणार, 100 टाकलं तर 200 होणार. म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x हे झालं फंक्शन. फंक्शन इन टर्म्स ऑफ रिलेशन. If f is a function from a to b and ordered pair ab belongs to f. आता हे बिलॉंग्स टू काय आहे टर्म, तर बिलॉंग्स टू म्हणजे हे सेटमध्ये झालेलं आहे चा घटक. जर ऑर्डर्ड पेअर ए बी ही त्या फंक्शनचा घटक असेल म्हणजे फंक्शन इन टर्म्स ऑफ रिलेशन कसं येणार, इफ एफ इज अ फंक्शन म्हणजे या ठिकाणी एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन, एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी अँड ऑर्डर्ड पेअर ए बी. ऑर्डर पेअर ए बीमधला ए कशातला असतो, एमधला, कॅपिटल एमधला ह्या सेटमधला, आणि बी असतो कॅपिटल बी ह्या सेटमधला. ओके, आणि ते फंक्शन कसं असते फ्रॉम ए टू बी. देन ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू एफ लिहिलेलं आहे. देन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी. म्हणजे आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x कसं म्हटलेलं आहे, जर आपण एफ एक्सच्या ठिकाणी 2 सबस्टिट्यूट केलं तर 2 × 2 4 मिळणार ह्या फंक्शनमध्ये फक्त एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर. मग या ठिकाणी एफ ऑफ एक्स जे तुमचं फंक्शन आहे ते म्हणजे होणार एफ ऑफ ए. जर एफ ऑफ ए सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला ॲन्सर मिळणार बी. म्हणजेच एफ ऑफ ए इज इक्वल टू बी वेअर बी इज कॉल्ड इमेज ऑफ ए. अंडर एफ अँड ए इज कॉल्ड प्री इमेज ऑफ बी अंडर एफ. म्हणजे एला म्हणतात इमेज ऑफ अंडर एफ. ए इज कॉल्ड प्री इमेज अँड बी इज कॉल्ड इमेज ऑफ ए अंडर एफ अँड ए इज कॉल्ड प्री इमेज. ओके, म्हणजे या ठिकाणी
ए आणि बी मधला सेट, ए मधला जो एलिमेंट आहे ए विच इज कॉल्ड एज अ प्री इमेज and B is called image. Okay, the function f from a to b is denoted by f from a to b. अशा प्रकारचे फंक्शन्स असतात बघा. हा सेट ए आहे, हा सेट बी आहे, हे 1 2 3 4 घेतलेले आहेत, त्याचा स्क्वेअर या ठिकाणी घेतलेला आहे म्हणून फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. या ठिकाणी बघा ए बी सी एलिमेंट्स आहेत, अमित, बिट्टू, भोली, डॉन आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हे जे काय आहे एनी अमितला कनेक्ट केलेलं आहे, रिलेशन आहे, आणि बीचं बिट्टू आणि भोलीशीच रिलेशन आहे. पण हे रिलेशन आहे पण फंक्शन नाही. तर फंक्शन का नाही? तर फंक्शन इज अ सेट ऑफ ॲक्शन ऑर ॲक्टिव्हिटी म्हटलेलं आहे. म्हणजेच ह्याच्यातल्या प्रत्येक इलेमेंटचं ह्याच्यातल्या प्रत्येक इलेमेंटशी काय असायला पाहिजे,